आपली तांदळाची खीर खूपच छान झालेली आहे. कशी बनवली चला बघूया. खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण तांदळाची खीर बनवणार आहोत. ह्याच्यासाठी मी इंद्रायणी तांदूळ 5 चमचे घेतलेले आहेत. ते आपण स्वच्छ धुवून आता भिजत घालूया. तांदूळ आपण भिजत घातले होते. मी जास्त वेळ भिजत घातले, तुम्ही 10 मिनिटं घातले तरी चालेल. ते आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. तुम्ही हे पण करू शकता की तुम्हाला जर वेलची वाटायची असेल ना तर त्याच्यामध्ये ह्याच्याबरोबर तुम्ही जर दाणे वाटून घेतले ना, जर वेलचीची पूड नसेल तर तरी पण चालू शकतं. आता आपण हे पूर्ण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ. आणि जास्त बारीक नाही, एकदम असं बारीक करायचं नाही आहे, व्यवस्थित करायचं आहे. थोडंसं जाडसरच राहू द्यायचं आहे, नाही ती खीर चांगली नाही आहे. आज आपण वेगळ्या पद्धतीने जरा खीर बघूया. आपल्याला तांदूळ हे खूप बारीक नाही करायचे, थोडेसे जाडसरच मी जसं दाखवते ना त्याप्रमाणे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचेत. तांदूळ वाटून घेतलेले आहेत ना, तर ते मी आता कढईमध्ये काढून घेते. त्याच्याबरोबर 2 ग्लास पाणी पण घालते. पाणी हे रूम टेम्परेचरचं पाणी आहे, पाणी गरम नाही गरम पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे. थंडच पाणी आपल्याला खिरीसाठी घ्यायचं आहे. गॅस पेटवून घेऊ आणि कमी गॅसवर ही अशीच कढई आता आपण गॅसवर ठेवून घेऊया. कढई गॅसवर ठेवलेली आहे. चमच्याने आपण यांना सतत खीर हलवत राहायची आहे जोपर्यंत ती घट्ट होत नाही ना. थोडा वेळ बी सोडलं ना तरी त्याच्यामध्ये गठुड्या तयार होऊन जातील. या स्टेजवर मी आता याच्यामध्ये वेलची पावडर घालते. आता याच्यामध्ये आपण जसं तुम्हाला गोड पाहिजे तसं चवीप्रमाणे आपण साखर घालूया. साखर घातल्याने काय होईल, ती खीर एकदम छान एकजीव होऊन जाईल. आपली खीर ना आता घट्ट होत आलेली आहे. आपण आता असं करूया, त्याच्यामध्ये माझ्याकडे अर्धा लिटर म्हशीचं दूध आहे, ते आपण खिरीमध्ये घालून घेऊया. आता बघा आपली खीर आहे ना घट्ट व्हायला लागलेली आहे. या स्टेजवर आपण परत हलवतच राहायचं आहे जोपर्यंत आपली खीर होत नाही तोपर्यंत. नाही तर काय होईल, ती ओतू पण जाते आणि व्यवस्थित होत नाही. त्याकरता आपण सतत हलवत राहूया. मी थोडेसे बदाम आणि काजूचे ना काप करून घेतलेले आहेत ना, ते घालूया. तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातले तरी पण छान लागतात खीर. तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी बघायला आवडतील ते मला कमेंट्समध्ये सांगा, मी नक्की बनवेल. आपली खीर आहे ना आता घट्ट व्हायला लागून गेलेली आहे. अजून थोड्या वेळाने अजून घट्ट होऊन जाईल. तुम्हाला आता पातळ दिसते, पण थोड्या वेळाने परफेक्ट आपली खीर तयार होईल. बघा आता आपली खीर झालेली, बघा किती घट्ट झाली खीर. इथं मी कुठेही तुपाचा वापर केला नाही. तुम्ही तूप वापरलं तरी चांगलं, नाही वापरलं तरी वरून पण घेऊ शकता. आम्ही नेहमी अशीच खीर बनवतो, खूप छान लागते अशी खीर. तुम्ही नक्की बनवून ही खीर बनवायला पण सोपी आहे. तांदूळ पुढे तळायचं वगैरे वगैरे असं करायला ही पटकन होऊन जाते. आपण थोडा टायमात जरी तांदूळ भिजत घातले ना तरी खूप सुंदर खीर होते. बघा आता आपण सर्व करूया. बघा किती मस्त खीर आलेली आहे आपली. दिसायला पण एकदम छान दिसते. त्याच्यात तूप टाकून खाऊ शकता, तशीही खाल्ली तरी छान लागते.